राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बंधू बाबा नीच विकृत धर्माच्या देवाच्या नावाखाली लुटणाऱ्या या आपल्या देशामध्ये आपलं स्वागत आहे। फार मनाला चटका लावून देणारी घटना घडली आणि त्या घटनेचा त्या भिकारचोट बाबाचा देवाधर्माच्या नावाखाली जगणाऱ्याचा निषेध करून आपली स्टोरी आपण त्याला इसकाटून आपला कार्यक्रम राबवतो। थांबा, मी आता महाराष्ट्रातलाच एक जिल्हा अमरावती शिरखेड तालुका आहे आणि शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला प्रकार आहे। रिद्धपूर या ठिकाणी त्या परिसरामध्ये एक आश्रम आहे, मठ आहे। त्या मठामध्ये सुरेंद्र मुनी तळेगावकर हा तिथं सगळं काही करत होता। तळेगावकर सुरेंद्र मुनी लोक बुळी आहेत, बाबडी आहेत, अज्ञानी आहेत, बरीचशी अजूनही आहेत, असं काही नाही। आणि हा जो डांगऱ्या बाबा आहे वय वर्ष 74, 74 वर्षाचा हा डांगऱ्या। पण लोकांचं फोकाटचं खाऊन, लोकांनी दिलेली फळं खाऊन, त्यांनी दिलेली दक्षिणा देऊन हा जरा OTT मधला होता, जरा ऑल टाईम टाईट गमत होती। पार टिंबटिंबाच्या जोळ्या झाल्या तरी शेचं लई टाईट व्हायचं। बरं, होऊन द्या। त्यांनी त्याच्या आयुष्यात काय करावं, त्यांनी एखाद्या मी म्हणतो व्यवसाय असं तिथं जाऊन त्याची भूक भागवावी। लई तुला वरदान दिलंय तर, पण ह्याने आसरा केला देवाचा, याने आसरा केला एका मठाचा, याने आसरा केला परमेश्वराला सुद्धा लोक सोडत नाहीत। परमेश्वराच्या नावाखाली तर जगतातच, पण परमेश्वराच्या नावाखाली पोट भरतात, अनैतिक कृत्य करतात। ह्या गोष्टीची चिडी तुम्हाला सांगतो। आणि या बाबतीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्नशील आहे। चांगल्यांचा कार्यक्रम राबवला आहे त्यांनी। जे काही घटना अशा असतात की माणसाच्या आयुष्यात ऑटोमॅटिकली घडतात, पण त्या बाबामुळेच झालं, त्या ह्याच्यामुळेच झालं, काय नाही। खरे बाबा काय होते ते आम्ही प्रयागराजमध्ये पाहिलं। तिथं सुद्धा लबाडदाबाड आवरीच आहेत। माणसाने पाया पडलं की ते मला 500 दे, 200 दे, पैसे मागणारा खरा बाबा नसतो। जिथं पैसा आहे तिथं काही खरं नाही, तुम्हाला सांगतो। देवाच्या मंदिरामध्ये जाताना मी माझ्या आयुष्यात मी आता एवढं देव फिरतो, एवढं तुम्ही तर बघतायच। तुमच्या समोर आता मी 1 महिना 2 महिना दाखवलं, किती देवच नाही सोडला आपण। जे सोडलं तिथं बी पुढं जाणार आहे। पण मी कुठल्याही देवाला नैवेद्य, फूल, हार, तुरे कधी घेत नाही। तुमच्या माथ्यात सांगतो का, देव इथं असावा लागतो आणि देव हा तुमच्या कर्मात आहे सगळ्यात महत्त्वाचं। चांगलं राहिलं चांगलंच होणार आहे, तुम्हाला सांगतो। तुम्ही फुलं घालून काहीतरी अपेक्षेने त्याला मागायचं, हे प्रकार सोडून द्या। तुम्ही बदनाम करून टाकलं लोकांना देवानी। आणि असा हा सुरेंद्र मुनी ह्या मठामध्ये राहत होता, एकटा राहत नव्हता। खायला बियाला फोकाटे, वरून सावली आहे, शिवाय लोक दर्शन घेऊन जातात। आता काय सोपं आहे का, फोकाट पाया पडतात। लोकांनी 2 डबल देवाच्या पडावं, बंधूच्या पडू नये। या ठिकाणी तो एकटा राहत होता आणि त्याच्या म्हणजे एकटा म्हणजे शिष्यगण वगैरे काय असते ना काही लोक तिथं। पण त्यांनी एक बाई पण ठेवली होती तिथं, काम तिला दिलेलं काय, ती पुजारी बुवा, सेविका आहे, अमकं तमकं, त्याला सगळी मावशी मानायची। आता काही कारणास्तव तिचं नाव सांगू शकत नाही। काय कायदा बी कधी कधी आडवा येतो, कायदा नको त्याच्या वखांडी बसतो, असा लय विषय तुम्हाला सांगतो। आणि ज्याला पाहिजे त्याला सोडून द्यायचं, काहींना तर काय माहिती, बरं आहे असून द्या। हा जो सुरेंद्र आहे, सूर्या बाबा बेस्ट नाव आहे ते, त्याला मुनीन बिनीन तसलं काय म्हणायची गरज नाही। सूर्या बाबा, ह्यो सूर्या बाबा ह्या रिद्धपूर जवळच्या मठात होता। आजोबाची लोक कोणाला आता प्रपंच म्हणलं की तिथं 1000 अडचणी येतो। आणि ज्याला प्रपंचच नाही ती माणसं जर मोठा झाला, लय श्रीमंत झाला, मोठ्या पदावर गेला, ती अळिंबीशिवाय खात नाही। मरणाचा महालन, ती खर्चन, ती काय सिक्युरिटी काहीच बोलू नका ती। पण ज्याला प्रपंच आहे ना, नाही ते चप्पल शिवून वापरणार, खेळा मारून वापरणार, पाटकून 300 नवी घेणार नाही, ती 100ला मागणार। असा विषय असतो। प्रपंच लय वाईट, संपता संपत नाही त्याला प्रपंच म्हणायचा, आणि जाता जात नाही त्याला जात म्हणायचं। असा विषय ह्या जगात। हा सूर्या बाबा तिथं राहत असताना त्यांनी एक
बाई बी ठेवली, त्याला मावशी म्हणायची सगळे. हा नव्हता म्हणे, हे नावाने हाका मारित होता. बाई पुरी नखरेल, बाई पुरी ती तिच्या जे संस्कार असतात किंवा त्या बाईनी घरदार प्रपंच नवरा पै पाहुणे नातेवाईक आईबापाची इज्जत हे सगळं इशीला टांगून बाई घरात आले, बाहेर पडलेली. घरात बोलणारा माणूसच नाही तिला, मनची मालकी. म्हणजे ते एक जुन्या माणसाची म्हणे, मनचं मांद आणि शिळं कागर रांड, असा प्रकार आहे. बाहेर पडले की ह्यो बाबा धरला जाटावाला, आणि मग दिवसभर तर पूजा अर्चा अमकं तमकं पैसे गोळा करायचं, 10 5 50. संध्याकाळी गावरान तो पश्चिरा खायचा, रातभर धिंगाणा घालायचा. अशा अवलदी महाराष्ट्रात सुद्धा भरपूर आहेत. सावध, कुठल्याही बाईने कुठल्याही स्त्रीने दुसऱ्या बाईच्या सांगण्यावर अजिबात कुठल्या बोंधबाबाकडं आणि हे महाराजांनी अजिबात जायची गरज नाही. तुम्हाला आत्मा हे काम करणार तुम्ही, सगळ्या सोपा मार्ग तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थ असत्याल, गजानन महाराज असत्याल, कुणाचं साईबाबा श्रद्धा असेल, ही सगळी हे बोट आहेत आपली, ही सगळ्यांचं एकच दैवी अवतार आहे. सगळे संत महात्मे आहेत, यांचा फोटो घ्यायचा, आपल्या याच्या पुढं ठेवायचा, देवळात म्हणजे आपल्या घरात. तिथला कपडा स्वच्छ असावा, नवा पीस असावा, तिथं पंचारती संध्याकाळची लावा, मनोभावे प्रार्थना करा. तुमचं मन हे झालं ना, मन समाधानी सुखी झालं ना, तुम्हाला थोडा वेळ 5 मिनटं बरं वाटलं ना परमेश्वराच्या सान्निध्यात, तो खरा देवी. आणि कर्म मात्र चांगले करायचे, देवाच्या पाया पडून लुटालुटीचा कार्यक्रम करायचा नाही. नाही तर त्याचं पाप नियतीवरून बघते. ही बाया त्याला मावशी म्हणायची सगळी ना, हा बोंधू बाबा सूर्या, ही एकत्र राहायची, चांगलं चाललं होतं. आता ही मावशी ज्याला म्हणायची त्या बाईची एक बहीण होती दिलेली, ती नामाचा उल्लेख करता येत नाही हो. ती बहीण होती, तिचा नवरा बायको आणि पोरगी होती 16 वर्षाची. त्याचं नाव आपण डुप्लिकेट ठेवू शकतो, ममता अशी 16 वर्षाची पोरगी शाळेत थोडी ती सारखी नापास व्हायची, पण बोलायला चुनचुनीत हुशार म्हणजे बोलायला हुशार. मग ते आईबाप गरीब आणि त्यांना कळत नाही हो, गरिबीचा अज्ञानाचा अशिक्षित त्याचा फायदा घेतात ही लोक. ही मावशी बहिणीला म्हणली, ती पोरगी तुझी दे माझ्याकडं, मी तिला प्रवचन शिकवते. पाकिटी मिळतं इडी का काय? तू लोक काय जन्मायची राहत नाहीत, मरायची राहत नाही. मारायला 10 वेळा प्रवचन ठेवतात. 500 1000 पाकिट मिळतं, कायला 2000. बाबा कार घेऊन आलं तर 5000 मिळतं, असं असतं. ती आतलं गणित आहे बरं का, पाकिटाशिवाय काय नाही जगात. मग तू असं कर, ती मी तिला शिकवते. म्हणजे चांगलं आहे बुवा, आपल्या प्रपंचाला थोडंफार टेकान होईल आणि तिच्या लग्नाच्या पण खर्चाचा प्रश्न मिटून जाईल. अशा येणी आणि घरची बाई आहे ना मावशी, ती त्याच्याबरोबर पोरगी. आता त्या पोरीची ममताची ती सख्खी मावशी वय वर्ष 16 आणली मठात. 16 वर्षाचं वय म्हणजे पोटात गोळा आणण्यासारखं असतं. आणि 16 वर्षाची ती पोरगी कवळी किराळी आणि सूर्य असला उभ्यान फेकलेला. त्याने ती जशी पोरगी बघितली ना, याला खायला प्यायला गोड लागाना, ह्या कुशीहून त्या कुशीहून कसं करू, कुठं करू, काय करू, नेमकं कसं बोलू, काय करू. ही दुनिया जाणून घ्या राजा हो, नाही तर तुमचं सुद्धा वाटलं होईल ही दुनिया कशी असते. तुम्हाला सांगतो, ह्यांनी प्लॅनिंग केलं. विदाऊट फाउंडेशन कुठली इमारत नाही. सगळ्यात कळस शेवट असेल ना तर वासनंदाचा शरीर सुख हा कळस असतो, आणि कळसावर बांधकाम चलत नाही, तिथून पुढे विनाश. ध्यानात ठेवा. ह्याने सूर्याने असे डोकं लावलं, म्हणला ह्या पुरीपर्यंत आपल्याला जायचं असेल तर ही मावशी आहे ती तर काय निबार ढकचे तिचा विषय, तिलाच आधी वापशात घेतलं पाहिजे. तिला म्हणला, हे बघ, मी फार विचार केला, फार विचार केला. आपल्याला जे पैसे मिळतात, वर्गणी मिळते, सगळं काही दान धर्म मिळते, पावत्या होत्या, दुनिया होती, सगळं आपल्याला आहे. थोडंफार पैसे नाही असं नाही, पण माझी अशी इच्छा आहे की अजून एक 2-3 वर्षामध्ये हे सगळं सोडून द्यायचं, आपण आपला राज्याच्या बाहेर जायचं आणि एक लग्न करायचं आणि पती पत्नीसारखं जिवंत जगायचंच, पण आपल्याला मूलसुद्धा होईल. हा स्वप्न बघतोय कोण? 74चा थेरडा, ज्याची लाकडं बांबू पांढरं कापाड पार अगदी कापडा सकट तयारी, गुलाला सकट तयारी.
यो बघतोय ह्या जगातले अवघड आहे, कलियुग खतरनाक. यो म्हणला आपण तुला कसं वाटलं, बाया गेली हुरडून. भया आता मला काय ह्या वयात पोरं व्हायचे का? म्हणला प्रयत्ने वाळूचे कनरगडिता पोरही होत असे. ती त्याच्या भाषेत सांगतो तुम्हाला. ती लय लोक विचित्र. म्हणले नाही झालं तर आपण दत्तक घेऊ, असं करू. संसार नकोच बाया. अरे तू माझा आहे आणि तुला अशी सोन्याने मांडलेली मला पाहिजे. 4-2 तोळा असावा. आता सोनं गेलं लाखाच्या पुढं, काय सांगायचे. आता 1 ग्रॅमचा जमाना आलाय. 1 ग्रॅमचं पालीस द्यायचं, किती बिनट ती बाई 4-5 हजारात असंही. ती सोनन बिनन म्हणल्या बाई म्हणली फकाळ फक्त काय कर, माझी तेवढी इच्छा पूर्ण कर. तुझी सेवा मी आयुष्यभर विसरू शकत नाही. थोडंसं पाय दाबायची सेवा का व्हायना, तुझ्या बहिणीच्या पुरीची पण झाली पाहिजे. आता स्त्रीचा शत्रू आहे का नाही मला तुम्ही सांगा बरं. तू ही डंगरी म्हातारी, समजा म्हातारी नव्हती 40ची असन ती, तिच्या म्हणजे तिच्या खाजपायी, तिच्या इच्छेपायी, स्वप्नापायी त्या पुरीचा बळी द्यायला निघाली ती. आलं लक्षात तुमच्या. म्हणली काळजी करू नका. आता ती मुलगी तारीख ते आता रेकॉर्डला जी तारीख सापडली ते रजिस्टरची तारीख तुम्हाला 1 जानेवारी 2024 वय वर्ष 16 ममता ही त्या मठात दाखल झाली ती नवीन वर्षाला. आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 3.5-4 महिने हा फक्त फाउंडेशन तयार करीत होता ह्यो सूर्या. आणि मग हा सूर्या तळेगावकरनी तारीख उजाडली 2 एप्रिल 2024 रेकॉर्डच्या तारखेनुसार. 2 एप्रिल 2024 ते मंदिर होतं. त्या मंदिराच्या खाली मठ होता. मठाच्या तळघरात आत किती ओरडलं बोंबाला तरी कोण येत नाही. त्या तळघरात ह्याची बेड होतं, त्याच्यावर गाद्या होत्या, लाईट होती, पंखा होता. अजून काय पाहिजे एवढं सगळं असल्यावर स्त्री पण पाहिजे, लेडीज पाहिजे. शोडांगरा तिथं उघडा नागडा जाऊन झोपला बा असं ना अंडरपेन त्याला, नाही तर लंगुटा असं काय ती जगाला दाखवायला केलेलं तिथं बसला. आणि 2 एप्रिल 2024 रात्री 9:30च्या आसपास 10च्या आसपास पोरगी झोपायच्या तयारीत असताना ही वर होती इकडं मावशीपाशी. मावशी एकमेव तिचा आधार. ह्या ममताला ती म्हणली महाराजांनी डोकं दुखतंय तू जरा डोकं दाबून ये. आता त्या पोरीला मग आता ती लहानच लेकरू आहे, किती केलं तरी 16 वर्षाचं, म्हणजे शरीर जरी परिपक्व व्हायला लागलेलं असलं तरी कळत नाही एवढं, म्हणजे बुद्धी कमी असते महाराज. ती आपली गेली तेलाची वाटी घेऊन तिथं ती महाराजाला चोळायला सुरुवात केली. महाराजांनी नको ते अवयव चोळायला लावलं. हा पोरगी गरबाडली, लाजली, उठून जायला लागली. यांनी दरवाजा लावला. ती पोरगी उघडी नागडी करून तिच्यावर कुकर्म केलं यांनी. पण तेवढं, आणि हे सगळं रेकॉर्डला आहे तुम्हाला सांगतो, तेवढं करून थांबला नाही. ह्यांनी तिला खाली पाडून तिच्या गळ्यावर पाय दिला, इथं गळ्यावर त्या ममताच्या. या बघ, जर याबद्दल कोणाला बोलली किंवा काय झाली तर ह्या तळघरात तुला खड्डा खांदून पुरून टाकी. हा आपल्याकडे किती मोठे मोठे लोक येतात तुला माहिती आहे सगळं. माझ्या खिशात आहे पोलीस स्टेशन अमकं तमकं, मी कोण काय करू शकत नाही. माझे मोठे मोठे नेतेसुद्धा मायापर्यंत पाया पडतात तुला माहिती आहे. अजिबात ना असं त्या बारक्या पोरीला दम दिला यांनी, मारून टाकीन असं तसं दिली सोडून. पोरगीने पटकून तिथून निघाली, अशी कापडे घातली न मावशी गाठली. मावशीला म्हणली, मावशी ती रडायला लागली. लेकरू त्याला काय, त्या मावशी रडा हुसमुसून रडायला लागली. हो तिला म्हणली हे बघ ह्या असं असं केलं आणि ते सांगितलं. तर मावशीच उभी आणि फेकलेली, तर मावशीचं काय घेऊन बसला तुम्ही, असं आहे या जगाचं. म्हणले जाऊन ते आपण काय ते उद्या बघू, सकाळच्या बघू, तू थोडी काळजी घे, थोडी स्वच्छता ठेव, थोडं असं ठेव तसं ठेव, मी बघते काय ते. तिने तिला शांत केली. मग म्हणजे मी मारल्यासारखं करते तू रडल्यासारखं कर, अशी दुनिया आहे. ह्या घटनेमध्ये 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 8 दिवस परत झालं. पुरीला दाबली कुणी, मावशीने. तिला बोलणं दिलं नाही जास्त, पण ती पोरगी जरा दुरायला लागली की ती तर म्हणजे चल आपल्याला जाडलोट करायला जायचं. तळघरात घेऊन गेली, मावशी गेली निघून, यांनी घेतला दरवाजा लावून. हा प्रकार अत्याचार करण्याचा कमीत कमी 3.5-4 महिने चालला होता. कितीतरी वेळा केला असत्यान या सूर्यानी, देवादेकाच्या नावाखाली, पूजेच्या नावाखाली. असे बंधू आहेत, लय आहेत अजून महाराष्ट्रात. हा मग आता त्यांना तर असं वाटतं की भाजप सरकार म्हणून आम्हाला आशीर्वाद दे का काय नाही, हे ठोकलं बाई, एन्काउंटर केलं बाई याचं. जसे यांच्याबद्दल असं गप्रावू नका, बोला तुम्ही कुणी असू द्या, ठोकले पाहिजे. हे असा विषय, ती धर्माच्या नाव कलंक आहे हे लोक, तुम्हाला सांगतो. हा 3.5 महिने केला अत्याचार, करून द्या.
त्याच्या ओळखीचा परिचित देणगी देणारा मोठा अजून एक हरामखोर होता. आणि तो कुठला होता माहिती आहे का? नांदेडचा होता. त्याचं नाव आहे बाळासाहेब देसाई. हे सगळे ओरिजिनल नाव आहे त्या भिकार चोटाचं. बाळासाहेब देसाई. देसाई बरं का? हा, खतरनाक. तो गेला त्याच्या कानापाशी की त्यांनी कुचकुच कुचकुच कानात सांगितलं या सूर्यानी, हा मला एक नंबर कार्यक्रम आहे. मग बरं, हा जो देसाई आहे शो काही कमी वयाचा नाही, हा 41 वर्षाचा आहे. यांनी त्या पोरीला तिथं त्या ह्याच्यात ते देसाई कोंडला ती पोरगी दिली बाबा बाहेर देवाचं नाव घेत. शो तळेगावकर आणि हे देसाई, बाळ्या देसाई, या दोघांनी त्या पोरीचा जवळजवळ अजून 3 महिने उपभोग घेतला. एवढं कवळं किराळं लेकरू याला तर काय, यांना तुम्हाला सांगतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते ना, यांच्या सजा लय खतरनाक असते तुम्हाला सांगतो. ही असल्या अवलाद इथं आहेत आता महाराष्ट्रात बऱ्याचशा अजून बी. ह्या शोधा, त्याचा कार्यक्रम करू आपण. ह्यांनी 3.5 महिने केल्यानंतर आता ते निसर्ग आहे, कोणापासून का व्हायना, पण ती मुलगी गरोदर राहिली. तिला आता ह्या अशा गोष्टी, ह्या डंगरीचं ध्यान होतं मावशीचं, तिचे म्हणजे पाळी कावा ती कावा जाती बंद काय कसा विषय, ती लक्षात आलं. आमले काय दुखतंय बिखतंय का, हाना म्हणले थोडंसं वेगळं वाटतं हे ते. उचलले की तिने दवाखान्यात गेले. ते म्हणले डॉक्टर आता, ते म्हणले आता काय लघवीचा सॅम्पल चेक केला तरी प्रेग्नंट कळतं किंवा काय. म्हणले मुलगी गरोदर आहे. आता यांच्या राहिला ना उभा का टिंबवर काटा, हां आता काय करायचं. ही माझ्या कराय बरं वाटलं, पण आता अवघड अंगलट यायला बसले. मग त्या पोरीने आता शेवटी कसं असतं, शो देवाच्या दारात जरी असलं तरी ते देवाला बी लाज वाटते ना. हे आपल्या नावाखाली अवलाद पैसे म्हणजे पोट बी भरती या आणि कुकर्म बी करते या. हां, मग तसंच काहीतरी झालं असेल. हां, परमेश्वराचं अस्तित्व देवाची काठी लागती पण कळत नाही लोकांना. हा, नियतीने करेक्ट कार्यक्रम केला. त्या मुलीला अशी दुर्बुद्धी सुचली, सुबुद्धी सुचली, दुर्बुद्धी नाही सुबुद्धी, चांगली बुद्धी. तिला अशी बुद्धी दिली की ती दवाखान्याच्या ट्रीटमेंटला गोळ्या घ्यायला ह्याला त्याला गेली ना, तिचा नंबर पाठ होता तिच्या मामाचा, आणि त्या मामाचा नंबर तिने दाबला, पाठकून मला आपण म्हणलं हो द्या प्लीज मला नंबर, आपण देतोच की मदत सहकार्य लावलं. म्हणली माझ्यावले अन्याय केला, अत्याचार केला, माझं मी गरोदर आहे, तुम्ही लगेच मठात या. 2 वाक्य बोली ठेवून दिला. काम त्या फोनने परपट केलं, नियतीने केलं ते काम. हा, पांडुरंगाने केलं. आला ना मामा, सुट्टीच नाही. मामा आला की ते पुरीची अवस्था बघितली. तिची ती मावशी होती, तिला मागं सरून एक टाकली, खळबडलीच बाई आणखीस. तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, या पुरीचं आयुष्याचं वाटोळं करायला तुला काय अधिकारी असतं. तिला काचकावली. मामा गेला रो बाबा त्या सूर्यमुनीपाशी, सुरेंद्रमुनी नाही सूर्या, बंधू सूर्यापाशी गेला. का रे भाडव्या असं तसं त्यांनी बोलला. आता त्या राग असतो, चिडा असते नाही का, कारण मामाला माहिती ही गुंतलेला आहे. आता झालं उलटच. आता ही सूर्यबिर्याचे काही कॉन्टॅक्ट असतात, काही वरिष्ठ पातळीवरचे लोक बिक ह्यांच्याशी जरा नाही का नेते बिते असतात काही 2 नंबरवाली काय कसले असते. त्यांनीच कचकावलं दोघा तिघांनी मिळून. त्या मामाला बी हाणलं, त्या पूरला बी 2-4 मस्काळीत हाणल्या, काढला ना मामा त्या मठाच्या बाहेर. बरं म्हणला काढ. बाहेर आला, म्हणलं याचा काटा कसा बसायचा गड्या सूर्याचा. मग त्याने डोकं लावलं. म्हणलं बघू आता काय तरी काय करतोय बघू आपण. तिच्या आईबापाला फोन केला, त्यांना काचकावली. म्हणला अक्कल लाज लज्जा शरम आबरू इज्जत काय आहे का नाही. म्हणला वयातली पोरगी प्रवचन करायला, म्हणलं त्यांनी पुरं कीर्तन करून टाकलं. म्हणला काय सांगायचे आता, कीर्तन ही नारदाची गादी, ते नाव सुद्धा नाही घेतलं पाहिजे. लय बेकार दुनिया निघाली. मग ती तळतळ आली. ती 2 आईबाप, मामा 2 आईबाप तिची आणि ती मामता, चौघांनी पोलीस स्टेशन गाठलं, शिरखेड पोलीस स्टेशन अमरावती. आता तिथले जे पी आय आहेत आणि तिथला जे स्टाफ आहे त्यांनी पाहिलं आलं ना पोलीस स्टेशन. बघा आता काय ठिकाणी देतं का नाही मला, पण बऱ्याच वेळा पाणी देतात. कोणती पोलीस असा प्रकार असतो, कळतं सगळं. मग चेहऱ्यावरूनच बरंच कळतं काहीतरी गंभीर केस आहे काय. पोरगी बरोबर आणली म्हणजे असा सगळा विषय सांगितला त्यांना. पोलिसांनी किती गंभीर घटना आहे काय. म्हणले तुम्ही काही काळजी करू नका. रिसर त्यांनी कंप्लेंट लिहून घेतली आधी. ते शासकीय जे रुग्णालय ती गरोदर असल्याचा पुरावा घेतला. आणि असला काय म्हणला ती बघवी वस्त्र वगैरे काढून ठेव. सूर्याला हा पोलिसांचाच असतं, ते काढून ठेव, ती तुझी लायकी नाही. तू पॅन्ट शर्ट घाल, जीन्स घाल, 69 कर, तू काही कर दुसरं, कंडोमची पाकिट घे का, तू 10 रुपये काही कर. ही तुझी दुनिया आहे, ही दुनिया तुझी नाही.
ही देवादिकाच्या नावाखाली अशी अवलादी आहेत ना, ती तिथून बाहेर काढली. आणि हा जो देसाई आहे नांदेडचा बाळ्या देसाई, याला बी उचलला, याला करट उचलला. तुला तू देसाई ना, तू लाव कुठं काय आहे ना तुमची सत्ता अख्ख्या देशावर, कर तुला कोणा फोन. पोलिसांनी करट कार्यक्रम राबवला, देसाई उचलला, हा उचलला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना सोडवा आणि यांना बाहेर काढा. कोणाचाही फोन आला नाही, तुम्हाला खरं सांगतो. बरेच जण काय करतात, आपल्या नावाचा आडनावाचा वापर करून जगाचा प्रयत्न करतात. असं काही नसतं, चांगले लोक आहेत. कायदा नावाची सुव्यवस्था आहे काही ठिकाणी, हां काही ठिकाणी बरं का. आणि पोलिसांसुद्धा मला लय कौतुक करावंसं वाटतं. पोलीस अधिकारी काय काय असे तुम्हाला सांगतो की वरून फोन आल्यामुळे वरिष्ठांचा, त्याच्यामुळे ते थोडं टेन्शनमध्ये येत. नाही तर पोलीस, अहो मी म्हणतो 2च दिवस द्या, किती एन्काउंटर राज्यात होत्या. फक्त त्यांना काय करा, त्यांना फुल परून घेऊन द्या. बघ त्यांना सगळं माहिती कुठं काय. पण वरचा फोन वाईट हो, हाही दुनिया आहे आतली, काय आहे ती बरं आहे. पोलिसांनी कट कार्यक्रम केला, रितसर कायदेशीर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. कारण मुलीचं वय 18 अजिबात नव्हतं, 17 वर्ष आणि 1-2 महिने वर आहे. 1 दिवस कमी असला तरी चालते पोस्कोला, कायदेशीर बाबी सगळ्या. पोस्को तो टाकलाच, पण अत्याचाराचा सुद्धा गुन्हा कबूल केला, हे दोन्ही पण. आणि सह आरोपी ती बाई बी उचलली, मावशी अवलादी, बेकार अवलादी त्या, ह्या सगळ्या उचलल्या. आणि आत्ता प्रोसेस चालू आहे त्यांच्यावर. योग्य ते सगळं म्हणजे होईनच आता ते भविष्यात. पण यांना 20 वर्ष, आता ही 75चा येतो आणि बाळ्या 40चा आहे. हो देसाई शिव समजा ही उठायचं बंद झालं, बाहेर निघून बाळ्या. आणि तो जो आहे ना तुमचा सूर्या, तिकडे येणं त्याचा विषय नाही आता. त्याचं ती फोटो तर डायरेक्ट जातात, त्याचा विषयच नाही आता. काय ती जाणार सदाच एवढं लागणार, हा काय 105 जगू शकत नाही, हा असा विषय. त्याच्यामुळे ह्याच्यातून काहीतरी बोध घ्या. आणि ज्यांच्यापर्यंत हा आपला चॅनल नाही त्यांनी तुम्ही पोचवा. गोर गरीब कोणी असन, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखा, ध्यानात ठेवा. महिलांना लई अडा असतं, ती आमकी देवी आली, आमकं ते बाबा चांगला बघतो, चल गपचिप नवऱ्याच्या परस्पर तर अजिबात कार्यक्रम करू नका. नाही नवरा तुमच्यापेक्षा जास्त विचार असतो, तो बाहेर फिरलेला असतो. काही करायचं महिलांनी नवऱ्याचा विचार घ्या. रागवण गडीभर शिवाय देईन, पण नवऱ्याच्या परस्पर कुठल्याही अशा प्रकारचा निर्णय घेऊ नका. नाही तर करट कार्यक्रम तुमचा होईन बघा. तुम्हाला सांगतो दुनिया लई बेकार निघाली आता. यातून काहीतरी बोध घ्यावा माता माऊलींनी, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी माऊली.